नमस्कार. मी संजय कुलकर्णी. नाट्यछंदमध्ये आपलं स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, नीलम शिर्के या व्यावसायिक रंगभूमीवर काही वर्षापूर्वी नाटकातून भूमिका करायच्या. एकांकिका स्पर्धेतसुद्धा त्यांनी भूमिका केल्या. ज्या वेळेला नीलम शिर्के सामंत झाल्या, म्हणजे त्यांनी उदय सामंत म्हणजे आपले उद्योगमंत्री यांच्याशी विवाह केला. त्यावेळेला त्या या रंगकर्मींच्या ॲक्टिव्हिटीमध्ये इतक्या मशगूल झाल्या की त्यांनी आता अस्मी ही नाट्यसंस्थेची स्थापना केली आहे. बालरंगभूमी जी आहे, जी परिषद आहे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची, त्या बालरंगभूमीच्या त्या अध्यक्ष आहेत. या नीलम शिर्के यांनी अस्मी या नाट्यसंस्थेची स्थापना करून नुकतीच 3 नाटकाच्या निर्मितीची घोषणा केलेली आहे. एक पहिलं नाटक आहे जे आपले मालवणी नाट्यसम्राट मच्छिंद्र कांबळी यांनी त्यांच्या भद्रकाली प्रोडक्शनतर्फे जे नाटक आणलं होतं, केला तुका झाला माका, त्याची ते निर्मिती करत आहेत. दुसरं नाटक आहे जे आपल्या पुरू बेर्डेने काही वर्षापूर्वी टूर या नावानं नाटक आणलं होतं आणि आज जे व्यावसायिक रंगभूमीवर आपली छाप पाडत आहेत आणि जी दिग्गज मंडळी झाली आहेत, त्या सर्वांनी या टूर नाटकात भूमिका केल्या होत्या. पण आता जे टूर येते ते जे आहे ते बच्चे कंपनीचं आहे, म्हणजे लहान मुलांचं आहे. त्यामुळे त्या नाटकात काय असेल, कसं असेल, त्याची मला उत्सुकता आहे. आणि दुसरं आणि तिसरं नाटक आहे जे पुरू बेर्डेंनी स्वतः लिहिलं आहे. त्याचं नाव आहे थरा. अशा 3 नाटकांची निर्मिती घेऊन नीलम शिर्के सामंत या निर्मात्या बनलेल्या आहेत. योगायोग असा आहे की रत्नागिरी येथे 100व्या नाट्यसंमेलनाचा समारोप होतो आहे आणि त्या नाट्यसंमेलनात या 3 नाटकांचे प्रयोग होतील अशी मला आशा आहे. तुम्हीसुद्धा ती आशा धरा. एवढंच बोलतो आणि आज इथेच थांबतो. नमस्कार.